नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या गडबड गुंडा ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे बापूच्या गुपचूप सत्काराची गोष्ट. ऐकूया श्रोते हो. आजकालचा जमाना हा जाहीर सत्काराचा जमाना आहे. कुणीही उपटसुंब उठतो आणि कुठल्या तरी निमित्तानं कुणाचा तरी पटदिशी सत्कार घडवून आणतो. त्या सत्कार घडवून आणणाऱ्याचा खास उद्देश काहीतरी असतोच. माझ्या एका मित्राला त्याच्या गावच्या निवडणुकीत उभं राहायचं होतं, पण त्याआधी लोकांपुढे उभं राहून एक भाषण हाणायला मिळावं म्हणून त्याने काय केलं असेल सांगा. त्याने एक चक्क सत्कार समारंभच आयोजित केला. आपल्या गावच्या ज्या म्हणून कुणी शोले हा चित्रपट 25 वेळा पाहिला असेल त्यांचा सत्कार करायचा असं त्यांनी ठरवून टाकलं. आणि आश्चर्य म्हणजे त्याला 25 वेळा शोले पाहिलेले इतके महाभाग मिळाले की ज्यांनी 25 तिकिटांचे अर्धे भाग जपून ठेवले होते त्यांनाच मग सत्काराला लायक ठरवण्यात आलं. तो सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. भाषणं ठोकण्यात आली. त्या सगळ्यांना श्रीफळ आणि शाली अमजद खानच्या हस्ते द्यायचं ठरलेलं होतं. पण ऐनवेळी अमजद खान येऊ शकला नाही, त्यामुळे मग आमच्या मित्राच्या सासऱ्यांच्या हातून त्या देण्यात आल्या. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आजकाल सत्कार समारंभ गल्लोगल्ली होतात. पण एक काळ असा होता की केवळ कर्तबगार लोकांचेच सत्कार व्हायचे. आमच्या बापू पाटकाचाही असाच सत्कार काही वर्षांपूर्वी करण्यात आला. त्याची बातमी तुमच्या कानापर्यंत पोहोचली आहे का? नाही, खरं म्हणजे तशी ती तुमच्या कानांपर्यंत पोहोचलेली नसणार, कारण हा सत्कार तसा गाजावाजा न करता गुपचूप उरकण्यात आलेला होता. सत्कार गुपचूप करण्यात आला एवढं म्हटल्यावर काही प्रश्न उपस्थित होतात. ते प्रश्न असे की बापू पाटकाचा सत्कार कोणी केला, का केला, आणि सत्कारच करायचा होता तो असा गुपचूप का केला. आता या प्रश्नांची सविस्तर उत्तरं देण्यासाठी हाती घेतलेल्या बॉलपेन मधलं रिफिल खर्ची घालायचं ठरवलंय बरं का मंडळी. झालं असं की बापू पाटकानं विद्यापीठाच्या परीक्षेच्या 3ऱ्या वर्गाची पदवी खिशात घातली आणि तो लागला नोकरीच्या शोधाला. बरेचसे प्रयत्न करून सुद्धा जेव्हा त्याचा नोकरीचा शोध सत्याच्या शोधाप्रमाणे पूर्ण व्हायची लक्षणं दिसेनात, तेव्हा त्याच्या व्यवहारिक पिताजींनी त्याला सांगितलं, बाप्या तू आता सरळ असं कर, सरळ जायचं मुंबई गाठायची. तिथे म्हणे जगातल्या कुठल्याही सोम्या गोम्यासाठी हमखास नोकरी ठेवलेली असते. तर तू आता मुंबईला जा. मी मुंबईला जाऊ आणि राहू कुठे? अरे वेळा आहेस काय तू? तुझ्या मावशीची मुलगी सुशी परवा लग्न होऊन मुंबईत गेली नव्हे काय? सुशीच्या नवऱ्यानं मुलुंड नावाच्या उपनगरातल्या एका चाळीत 2 खोल्यांची जागा घेतली आहे म्हणे. आता त्या तेवढ्या मोठ्या जागेत सुशी आणि तिचा नवरा दोघं सोडलं तर दुसरं कोणी नाहीये त्यांना सोबत, म्हणून जायचं तू. पण त्यांचं लग्न हल्लीच झालंय ना, मग माझी त्यांना सोबत कशासाठी हवी आहे? उलट अडचण होईल ना माझी त्यांना. चक्रम आहेस काय रे तू? काय होत नाही अडचण आणि फेडचण. नोकरी मिळाली की दुसऱ्या जागेत आपण निघून जाणार आहोत असं सांगून टाक त्यांना. म्हणजे काय होईल? तुला नोकरी मिळावी म्हणून ती मंडळी सुद्धा तुला मदत करायला लागतील कसे? म्हणून आता तू जास्त प्रश्न उपस्थित न करता ताबडतोब मुंबई गाठावी आणि त्यांच्याबरोबर काही दिवस राहावं आणि नोकरी शोधायला लागावं असं आपलं माझं स्पष्ट मत आहे. मग मी येतोय हे त्यांना आधी कळवू का? मूर्ख आहेस का रे तू? तू येतोयस हे कळल्याबरोबर तू येऊ नकोस असं ती माणसं तुला कळवतील. त्यापेक्षा तू असं कर, शक्य तेवढ्या लवकर निघ आणि दत्त म्हणून त्यांच्या दारात जाऊन उभा राहा आणि त्यांना आश्चर्याचा असा काही धक्का दे. कसं आहे, आयुष्यात असे धक्के कधी कधी बरे असतात. पिताजींनी सांगितलेला एवढा उपदेश ऐकल्याबरोबर बापू पाटकानं 4-2 कपडे ट्रंकेत कोंबले आणि मुंबईचं तिकीट काढून तो गाडीत जाऊन बसला. बोरीबंदर स्टेशनवर तो उतरला तेव्हा संध्याकाळचे 6:30 वाजलेले होते. त्यानंतर लोकल गाडी पकडून तो मुलुंड उपनगरात उतरला तेव्हा रात्रीचे 7:30 वाजलेले होते. स्टेशन मधून बाहेर पडल्या त्यांनी त्यातल्या त्यात सभ्य दिसणाऱ्या एका ग्रहस्थाला गाठलं आणि प्रश्न टाकला, मला मगनभाई चाळीत जायचंय. तर मग जा की, त्यासाठी माझी परवानगी कशासाठी विचारताय? त्यातल्या त्यात सभ्य दिसणाऱ्या त्या ग्रहस्थानं बापू पाटकाला ऐकवलं, नाही हो तसं नाही, मी इथे नवीन आहे,
मगनभाई चाळीत जायचं असेल तर कुठल्या दिशेनं जायचं असं मला विचारायचंय. असं आहे होय. मग ठीक आहे, मग ठीक आहे. मगनभाई चपटाभाई चाळ नाही का? काम करा, सरळ जा. 10-1 मिनिटं चालल्यानंतर रस्ता एकदम वाकडा झालेला तुम्हाला दिसेल. त्या वाकड्या रस्त्यानं जायचं नाही. तिथेच उभे राहा. समोर बघा, तुम्हाला 4 चाळी उभ्या असलेल्या दिसतील. तिथे कुणालाही विचारलं मगनभाई चपटाभाई चाळ कुठं आहे, तर शेमडं पोर सुद्धा सांगेल तुम्हाला. आता पोर शेमडं असण्याची गरज नाहीये बरं का. नाही, पण मला मगनभाई चपटाभाई चाळ नकोय हो. मला फक्त मगनभाई चाळ हवी आहे. मगनभाई चाळ असं म्हणालत नाही तर कुणाला सांगता येणारच नाहीये. कारण ती चाळ मगनभाई चपटाभाई चाळ म्हणूनच प्रसिद्ध आहे. तर तुम्ही आता असे सरळ चालायला लागा, म्हणजे मीही माझ्या कामाला लागतो. काय? आणि बापू पाठक मगनभाई चपटाभाई मगनभाई चपटाभाई असं तोंडातल्या तोंडात पुटपुटत सरळ चालायला लागला. वाटेत एक हातगाडी आडवी आली तेव्हा सरळ चाल वाकडी करावी लागेल म्हणून त्या हातगाडीवरनं चालत जायचा बापू पाठकाचा मूळ बेत होता. पण हातगाडीवाल्याचा उग्र चेहरा बघितला आणि तो वाटेत थबकला. हातगाडीवाला पुढे गेल्यानंतर त्याचा पुढचा प्रवास सुरू झाला. 10-1 मिनिटं चालल्यानंतर पायाखालचा सरळसोट रस्ता एकदम वाकडा झालेला त्याला दिसला. त्याबरोबर त्यांनी समोर बघितलं तर समोर 4 चाळी उभ्या होत्या. त्यातली एक चाळ मगनभाई चपटाभाई चाळ असायला काहीच हरकत नव्हती. त्यांनी आजूबाजूला बघितलं तर तिथे एक वृद्ध माणूस उभा असलेला त्याला दिसला. त्याला विचारलं, बाबा, या 4 चाळींपैकी मगनभाई चपटाभाई चाळ कुठली ते कृपा करून सांगाल का? त्या वृद्धानं बापू पाठकाचा प्रश्न ऐकून जी प्रतिक्रिया व्यक्त केली ना, ती सांगण्या अगोदर मगनभाई चपटाभाई चाळीबद्दलच्या नावाबद्दल इथे थोडंसं विषयांतर करून सांगायला हवं मंडळी. कारण मूळ हकीकत मला सांगताना बापू पाठकानं देखील असंच विषयांतर केलेलं होतं. सुरुवातीला म्हणे ती चाळ मगनभाई चाळ म्हणून ओळखली जायची. पण चाळीच्या मालकाचं म्हणजे मगनभाईचं नाव लोकांनी चेष्टीने मगनभाई चपटाभाई केल्यामुळे आता सगळे त्या चाळीला मगनभाई चपटाभाई या डबल बॅरली नावानं ओळखतात. आता लोक मगनभाईला मगनभाई चपटाभाई का म्हणतात? तर याचं कारण एवढंच आहे की या मगनभाईला होतं तपकिरीचं व्यसन. आणि तपकिरीच्या व्यसनाला जोडून स्वतःच्या खिशातला पैसा खर्चून तपकीर विकत न घेता ती दुसऱ्याकडून मागून घेऊन ओढायची असं सुद्धा एक जबरदस्त व्यसन त्याला होतं. दुसऱ्यानं तपकिरीची डबी पुढे केली की इतरांप्रमाणे 2 बोटं घालून चिमूटभर तपकीर न उचलता मगनभाई आपली 4ही बोटं घालून तपकीर उचलत असत. गुजराती चिमटीला चपटी म्हणतात. आणि मगनभाई तर चपटी न घेता चपटीपेक्षा जास्त म्हणजे चपटा घेतो म्हणून त्याची टिंगलटावाळी करण्याच्या सदहेतूनं मगनभाईचं नाव लोकांनी मगनभाई चपटाभाई असं ठेवलं होतं. आणि त्याची चाळ मग मगनभाई चपटाभाई चाळ या नावानं प्रसिद्ध झालेली होती. तर आता झालेलं विषयांतर थांबवून कथा मूळ धाग्यावर आणून सोडायची. तर बापू पाठकानं मगनभाई चपटाभाई चाळ कुठली असं विचारताच तो गृहस्थ क्षणार्धात संतापला. रागारागानं थरथर कापायला लागला. त्याच्या कानातून गरम वाफारी येत असल्याचं बापू पाठकला जाणवलं. आपलं काहीतरी चुकलंय, पण नेमकं काय चुकलंय हे बापू पाठकाच्या काही लक्षात येत नाही. अहो, तुम्ही असे रागवताय कशासाठी? मी काय म्हटलं तुम्हाला? मगनभाई चपटाभाई चाळ कुठली एवढंच विचारलं ना मी. मग त्यात रागवण्यासारखं काय आहो? बघा बुवा, म्हणजे काय आहे ते रागवलं ना माणूस की ब्लड प्रेशर वाढतं त्याचं बरं का, म्हणून सांगतोय. अरे बस करा तुझे वाटा 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 वाटा. तो गृहस्थ वस्कन बापू पाठकाच्या अंगावर येत म्हणाला, मगनभाई चपटाभाई काय? अरे आतापर्यंत तुम्ही लोक माझ्या मागून चेष्टा मस्करी करत होतात, आता प्रत्यक्ष मला या मगनभाईला मगनभाई चपटाभाई म्हणत आहे? लाज नाही वाटत तुम्हाला? आणि मगनभाई पाठ फिरवून चालायलाच लागला. एका चाळीच्या तळमजल्यावरच्या घरात जाऊन त्यांनी खाडदेशी दार बंद करून टाकलं. पण बापू पाठकाला अशा रीतीनं मगनभाई चाळीचा पत्ता तर मिळाला. झपझप पावलं टाकत तो चाळीत शिरला. जिना चढून वरच्या मजल्यावर पोहोचला आणि सुशीच्या घराच्या दारासमोर जाऊन उभा राहिला. घराचं दार बंद असल्याचं बघताच बंद दारावर थाप मारली की दार उघडायला वेळ लागत नाही. या चीनी किंवा जपानी की
इंडोनेशिया किंवा कुठल्या तरी देशाच्या म्हणीनुसार बापू पाटकानं धाप मारायला हात उगारला. तेवढ्यात त्याच्या डोक्यात विचार आला की आपली मावस बहीण सुशी आणि आपल्या मावशीचा जावई मनोहर पंत यांचं एकमेकांशी नुकतंच लग्न झालंय. त्यामुळे त्यांच्या घराच्या बंद दारावर एकदम थाप मारणं बरं नाही दिसणार. त्यापेक्षा दाराला एखादी फट असली तर त्या फटीतनं आत काय चाललंय याचा अंदाज घ्यावा आणि मग दार पाडवायला सुरुवात करावी. असं म्हणून तो दारावरची फट शोधायला लागला. एवढ्यात त्याच्या कानावर शब्द आले, अरे गांडा भाई, सू बात छे, क्या मागता क्या? बापू पाटकानं दशरथ राजासारखा शब्दवेध घेत मागे वळून बघितलं तेव्हा शेजारच्या घराच्या दाराच्या चौकटीत पुरता मावणारा असा एक काळा कभिन्न राक्षसासारखा दिसणारा माणूस उभा असलेला त्याने पाहिला. क्या क्या मांगता है क्या मेरे को कुछ नहीं मांगता, मैं क्या भिकारी नहीं हूं मैं. बापू पाठक निर्भयपणे म्हणाला, वो तो दिखता है रे, लेकिन ऐसा दरवाजे पर खड़ा काय को काय? त्या राक्षसानं विचारलं. नाही, दरवाजा बंद आहे ना, नाही तर मग मी सरळ आत नसतो का गेलो. बापू पाटकानं खुलासा केला. अरे ओ गांडा भाई, क्या 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 बोला तुम मेरे को, क्या बोला? अरे गांडा भाई बोला तेरे को, गांडा भाई. अरे गांडा जैसा बर्ताव करेगा तो गांडा भाई नहीं बोलेगा तो क्या जवाहरलाल नेहरू बोलेगा तुमको? अरे दरवाजे पे टाला है वो देख ना. आत्ता कुठं दारावरच्या कुलपाकडे बापू पाटकाचं लक्ष गेलं आणि तो गडबडला. अरे च्या, म्हणजे आपण येणार हे सुशीला कळलं कसं? का ती दोघं आत आहेत आणि बाहेरनं कुलूप लावण्यात आलंय? या नव्यानं लग्न झालेल्या माणसांचं काही सांगता येत नाही बाबा. वाटेल ती युक्ती लढवतील आणि तिसऱ्या माणसाला कटवतील. हे विचार बापू पाटकाच्या डोक्यात येतात न येतात तेवढ्यात त्याच्या कानावर शब्द पडले. अरे बापू, तू तू कधी आलास? बापू पाटकानं मागं वळून बघितलं तर सुशी आणि तिचा नवरा मनोहर पंत शेजारी उभे. अगं तू बाहेर काय करतेस? मी आत्ताच आलोय तुझ्याकडे. ये की आत ये, अगदी देवासारखा धावून आलास बाबा. असं म्हणत सुशीने दार उघडलं आणि बापू पाटकाला आत घेतलं. बस रे बस. अहो, याला ओळखलं का नाही? अहो, हा बापू, माझा मावस भाऊ. बघा, मी म्हणत नव्हते का की आपल्या पुढचा तो प्रश्न कसाही करून सुटणार. आता बापू आलाय आणि प्रश्न सुटलाय. प्रश्न? कसलं ग प्रश्न? अरे काय झालं, यांच्या आईला ना अचानक बरं वाटेनासं झालंय. त्यामुळे यांना आत्ताच्या आत्ता तिच्याकडे गिरगावला जायचंय. आता मी एकटीच इथे कशी राहणार, म्हणून मीही त्यांच्याबरोबर जाणार होते. पण आम्ही दोघं गेलो की घर रिकामं राहणार आणि इथे तर चोरांचा सुळसुळाट आहे. अरे रिकामं घर दिसलं की घुसलाच चोर घरात. त्यामुळे सतत घरात कुणाला कुणाला राहावं लागतं बरं का इथे. म्हणून आता काय करायचं हा प्रश्न आमच्या समोर उभा होता. तो आता तू इथे आल्यामुळे चुटकीसरशी सुटला. बरं, आता तू आंघोळ उरकून घे, मी तुझ्यासाठी ताट मांडते हो. आणि मग थोड्याच वेळात उद्या सकाळी 8 पर्यंत आम्ही परत येऊ असं सांगून सुशी आणि मनोहर पंत निघून गेले. बापू पाठक घरात एकटाच उरला. जेवणानंतर आता बाहेर जाऊन थोडे पाय मोकळे करावेत आणि मग येऊन ताणून द्यावी असं म्हणून बापूनं अंगावर कपडे चढवले आणि तो बाहेर पडणार एवढ्यात त्याच्या लक्षात आलं की सुशीनं दारावरचं कुलूप आणि चावी कुठे ठेवली आहे हे आपण विचारलंच नाहीये. पण तो काही फार मोठा प्रश्न नव्हता. पुढच्या क्षणी आपल्या ट्रंकेला घातलेलं कुलूप सुशीच्या दाराला अडकवून तो घरातनं बाहेर पडला. बापू पाठक रस्त्यावरून उभा राहिला आणि सिनेमाच्या एका पोस्टरवर त्याची नजर स्थिरावली. देव आनंदच्या हम दोनो या नव्या चित्रपटाचं पोस्टर बघताच बापू पाटकाच्या अंगावर रोमांचच उभे राहिले. देवानंद त्याचा अत्यंत लाडका हिरो. हम दोनो सोडला ना तर त्याने बाकीचे सगळे चित्रपट 2-2 वेळा बघितले होते. देवानंदच्या बोलण्याचा, चालण्याचा त्याच्यावर इतका पगडा होता की कधी कधी चालताना तो देवानंदच्या स्टाईलनं मान वाकडी करून चालत असे. आणि मग अशा वेळी वाटेत भेटलेली ओळखीची प्रत्येक व्यक्ती त्याला काय मानेत लचक भरली का असं विचारून त्याचा विरस करत असे बिचारायचा. आता सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपल्या लाडक्या देवानंदचा चित्रपट लागलेला बघताच त्याच्या नकळत त्याची पावलं चित्रपटगृहाच्या दिशेनं निघाली आणि तिकीट काढून आत जाऊन बसली कधी आणि सुरुवातीचं अभी न जाओ छोडकर हे सुमधुर युगलगीत सुरू झालं कधी हे बापू पाटकाला कळलं नाही. त्यानंतरचे 2.5 तास अत्यंत मंत्रमुग्ध अवस्थेत घालवल्यानंतर अखेर पडद्यावर दी एंड ही अक्षरं झळकल्यावर आणि थिएटरमध्ये प्रकाश झाल्यावर बापू पाठक बाहेर आला. मगनभाई चपटाभाई चाळीच्या दिशेनं चालायला लागला. रात्रीचे 12 वाजून गेले होते.
रस्त्यावरच्या दिव्यांचा मिणमिणता प्रकाश सोडला तर सभोवताली ठक्क अंधार. गार वारा सुटला होता आणि आपला रस्ता चुकलाय हे बापू पाटकाच्या लक्षात आलं. त्याच्या काळजातच धस्स झालं. त्यांनी कावऱ्या बावऱ्या चेहऱ्यानं आजूबाजूला बघितलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याचा कावरा बावरा चेहरा बघायला रस्त्यावर आता चिटपाखरू सुद्धा नाहीये. आता मात्र बापू घाबरला. आता नेमक्या कुठल्या दिशेनं पुढे जावं. पण तो रस्त्यातच उभा राहिला. एवढ्यात दुरून एक मनुष्याकृती आपल्या दिशेनं येत असलेली त्यांनी पाहिली. काही क्षणात ती मनुष्याकृती त्याच्या अगदी जवळ येऊन ठेपली आणि ती केवळ मनुष्याकृती नसून तो एक संपूर्ण माणूस असल्याचं बघताच बापू पाठक पुढे झाला आणि म्हणाला, अहो काय हो, मला मदत कराल का जराशी? जराशी का, संपूर्ण मदत करीन की, पण पैशाची मदत मात्र जमणार नाही बरं का. बोला काय मदत हवी आहे? मला मगनभाई चाळीत जायचं असेल तर मी कुठल्या दिशेनं आणि कसं जावं असं तुम्हाला वाटतंय? मगनभाई चपटाभाई चाळ नाही का? असं करा, असेच वाकड्या रस्त्यानं पुढे जा. हा वाकडा रस्ता एकाएकी सरळ झालेला तुम्हाला दिसेल. तो सरळ रस्ता तुम्ही पकडा, त्यात तुमचं भलं आहे. काही क्षण त्या रस्त्यानं चालल्यानंतर तिथेच उभं राहून तुम्ही समोर बघितलं तर तुम्हाला 4 चाळी दिसतील. तिथे कुणालाही विचारा, मगनभाई चपटाभाई चाळ कुठली आहे. चेमडं पोर सुद्धा सांगेल तुम्हाला. अर्थात आता रात्रीचे 12:30 वाजून गेलेत. त्यावरती शेमडं पोर काय, पण नाक स्वच्छ असलेलं पोर सुद्धा तुम्हाला तिथे भेटणार नाही. थँक्स वाट सांगितल्याबद्दल. पण काय हो, तुमचा आवाज आणि चेहरा थोडा ओळखीचा वाटतोय मला. आपण याआधी कधी भेटलोय का? असं म्हणून तो बापू पाटकाकडे निरखून बघायला लागला. अरे च्या, तुम्ही तर संध्याकाळी स्टेशनच्या बाहेर भेटला होतात मला, नाही का? अरे बापरे, म्हणजे आतापर्यंत तुम्ही त्या चाळीचा पत्ता घेऊन फिरतोय का काय? अरे 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 अरे, चला चला चला, वाटल्यास मी तुम्हाला जातीनं त्या चाळीच्या दारात नेऊन सोडतो. संध्याकाळच्या वेळी स्टेशन जवळ भेटलेला तो त्यातल्या त्यात सभ्य दिसणारा माणूस खरोखर सभ्यच होता. तर एका सभ्य माणसाची 2दा भेट व्हावी हा योगायोग बापू पाटकाला आवडला आणि तो किंचित हसून म्हणाला, हो, तुम्हाला स्टेशन जवळ भेटलो होतो तो मीच. मला त्यावेळी चाळ मिळाली होती बरं का, पण काय आहे, आता मी गेलो होतो सिनेमाला, त्यामुळे काळोखात अंदाज येईना हो. पण आता काय, तुम्ही वाट सांगितली आहे तसं जातो मी. बघा बुवा, कारण मी आता घरी जाणार आहे, त्यामुळे आता पुन्हा वाट सांगण्यासाठी आय विल बी अवेलेबल इन द मॉर्निंग ओनली. ओके, काय येऊ तुमच्या बरोबर? नाही नको, थँक्स, तुमची मर्जी. असं म्हणत तो सभ्यग्रस्त निघाला. थोड्याच वेळात बापू पाठक 4 चाळींच्या पुढे उभा राहिला. काळोखात चाळीचा नुसता सांगाडाच दिसत होता. अंदाजानं बापू पाठक पुढे झाला, जिना चढून वर गेला. पण सुशीचं घर नेमकं कुठलं? एवढ्यात त्याला आठवलं की सुशीच्या घराच्या दाराला आपण आपलं कुलूप लावलंय आणि कुलपाची चावी आपल्या खिशात आहे आणि तो खिसा असलेली पॅन्ट आपल्या अंगावर आहे. त्यामुळे आधी प्रत्येक घरासमोर उभं राहून घराच्या दारावरची कडी चाचपून कुलूप आहे का ते बघायचं. कुलूप नसेल तर पुढे जायचं. कुलूप असेल तर चावी लावून ते उघडायचं आणि आपल्या जवळच्या चावीनं कुलूप उघडलं की तेच घर सुशीचं समजून बिनधास्त आत घुसायचं. असा विचार करून ओळीनं प्रत्येक घराच्या दाराच्या कडीवर हात फिरून पुढे जाण्याचा बापूचा अंधारातला तो प्रवास सुरू झाला. एका दाराला असलेलं कुलूप हाताला लागताच कोलंबसला अमेरिकेचा शोध लावल्यावर जेवढा आनंद झाला त्यापेक्षा जास्त आनंद त्याच्या चेहऱ्यावर पसरला. खिशातली किल्ली काढून तो कुलपात घालायला लागला, पण त्या प्रयत्नात त्याला यश प्राप्त होईना. काळोखात त्याला कुलपात किल्लीच घालता येत नव्हती. या नव्या आपत्तीनं बापू पाटकाच्या तोंडचं पाणी पळालं. घसा कोरडा पडला. त्याला विलक्षण तहान लागली. सभोवताली इतका काळोख होता की डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसत नव्हतं. डोळ्यात बोट घालण्याचा प्रयत्न बापू पाटकानं काळोखाचा अंदाज घेण्यासाठी करून पाहिला, पण त्याचं बोट डोळ्यात जाण्याऐवजी उजव्या नागपुडीत गेलं तेव्हा सभोवतालचा अंधार त्याला जास्तच गडद वाटला. आता या खऱ्याखुऱ्या अंधारमय परिस्थितीत करायचं काय? आपल्या खिशात काड्याची पेटी असती तर हा गहन प्रश्न चट्ट दिशी सुटला असता. पण सिगरेट फुंकायची नाही ही पिताजींची सक्त ताकीद असल्यानं त्याच्या खिशात काडीपेटी असायची सुतराम शक्यता नव्हती. आपल्याला तशी ताकीद देणाऱ्या पिताजींचा बापूला क्षणभर राग आला. खाली रस्त्यावर जाऊन एखाद्या पानवाल्याच्या दुकानातनं काडीपेटी विकत आणायची म्हटलं तर असा एकही दुकानदार त्या अपरात्री त्याच्यासाठी दुकान उघडून त्याची वाट बघत बसला असण्याची शक्यता 0. तेवढ्यात त्याच्या मनात विचार आला,
की सुशीच्या शेजाऱ्यांपैकी कोणाला जागं करावं का? पण अशा अपरात्री ओळख देत नसताना कुणाचं तरी दार ठोठवून त्याला गाढ झोपेतनं जागं करण्याची कृती जनरीतीच्या चौकटीत बसणारी नव्हती. त्यात तो मगाचा गांडाभाई राक्षस शेजारी सोडला तर त्याला दुसऱ्या कोणीही तिथे पाहिलेलंही नव्हतं. त्यामुळे त्यांची मदत होण्याऐवजी गैरसमज पसरण्याची शक्यता जास्त. सगळ्यात शक्यता अंतिम विचारांती बाद ठरू लागल्या तेव्हा मात्र बापू पाटकाचं धाबं दाणाणलं. तो गोंधळून गेला. शेवटी त्यांनी निर्णय घेतला की आपण जिथे उभे आहोत तिथंच आडवं व्हायचं आणि सकाळी उजेड पडल्यानंतर जे काय करायचं ते मग बघता येईल. अंधारातच त्यांनी बसकण मारली. आता तो आडवा होणार तेवढ्यात आपल्या घशाला विलक्षण कोरड पडल्याचं त्याला जाणवलं. पेलाभर पाणी घशात पडलं असतं तर पुढचा म्हणजे कुणाच्या तरी दारापुढं आडवं होण्याचा कार्यक्रम सुरू करता आला असता. पण पाणी मिळणार कुठे? बापू पाठक उठून उभा राहिला. दुरून कुठून तरी कोणाच्या तरी घड्याळात वाजलेले 2 टोले त्याच्या कानावर आले. बापरे, म्हणजे रात्रीचे 2 वाजले होते. झोप कशी आणि कुठे घ्यावी याचा अंतिम निर्णय अजूनही होत नव्हता. आता खाली जावं आणि सार्वजनिक नळ वगैरे असल्यास बघावा म्हणून जिन्याच्या कठड्याचा आधार घेत बापू पाठक निघाला. जिन्याच्या पायऱ्या उतरून तो खाली आला खरा, पण त्याच्या डोळ्याच्या पापण्या जड झाल्या होत्या. झोप अनावर झाली होती. अर्धमिटल्या डोळ्यांनी त्यांनी सभोवताली बघितलं आणि बापू अचानक चमकला. त्या जिन्याच्या पायरीजवळ बसलेली एक आकृती त्यांनी पाहिली. बापरे, म्हणजे इथे जो चोरांचा सुळसुळाट आहे असं सुशी मगाशी म्हणाली ते खरंय की? हा चोर पाठ करून उकिडवा बसून काय करतोय काय? चोर चोर म्हणून बोंब मारायची का? सगळ्यांना जागच करून टाकू. नाही, पण तसं नको. त्यापेक्षा असं करूया, मागून जावं आणि अंगातला शर्ट काढून त्या चोराच्या तोंडावर टाकावा आणि मग त्याला कुबल कुबल कुबलून काढावा. तो उभ्याचा आडवा झाल्यावर चाळकऱ्यांना जागं करावं. बापू पाटकानं चोराला पकडायचा बेत नक्की केला आणि हलक्या पावलानं तो पुढे झाला. आधी ठरवल्याप्रमाणे चोराच्या तोंडावर आपला शर्ट टाकण्याकरता त्यांनी अंगातला शर्ट काढला. आता तो चोरापासून फुटभर अंतरावर उभा होता. चोर आपल्या कामात इतका गर्क होता की बापू पाठक आपल्या जवळ उभा असल्याचं त्याच्या गावी सुद्धा नव्हतं. आता मात्र बापू पाटकाला रावलं नाही. तो क्षणार्धात पुढे झाला. त्यांनी चोराची मानगूट पकडली. खडसावून विचारलं, अरे चोरा, इथे काय करतोयस रे? चोर दचकला, उभा राहिला. त्यानं मान वळवताच बापू पाटकानं आपला शर्ट त्याच्या चेहऱ्यावर टाकला आणि चोराच्या हनवटीखाली जोरात ठोसा लगावला. दुसरा ठोसा मारण्यासाठी तो हात उगारणार तेवढ्या चोराचं धूळ खाली कोसळलं. चोर शेळपट निघाला होता किंवा त्याची तिथून सटकण्याची युक्ती तर नाही ना, असं बापू पाठकला वाटलं. मग मात्र अधिक वेळ न घालवता बापू पाटकानं चोराच्या पाठीवर पाय ठेवला आणि ओरडायला लागला, चोर चोर, पकडा पकडा, चोर चोर. बापू पाठक नॉन स्टॉप ओरडत राहिला. सभोवतालच्या निरव शांततेला त्याच्या आरड्याओरड्यानं तडा गेला. फटा 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 दिवे लागले. प्रकाश पसरला आणि काही क्षणात काही जण हातात मिळेल ते आयुध घेऊन हजर झाले. कुठाय चोर? या त्यांच्या सामूहिक प्रश्नाला बापू पाटकानं खाली पडलेल्या चोराकडे बोट दाखवून उत्तर देताच ते सगळे चोराच्या अंगावर एकदम तुटून पडले. बऱ्यापैकी मार देऊन झाल्यानंतर चोराची मानगूट पकडून प्रकाशाच्या झोतात आणून त्याला उभा केला आणि त्याच्या तोंडावरचा बापू पाटकाचा शर्ट त्यांनी बाजूला केला. आणि बापू पाटकाला धक्का बसला. स्वतः बापू पाटकानं आणि इतर चाळकऱ्यांनी झोडपून काढलेली ती व्यक्ती म्हणजे चाळीचा मालक मगनभाई चपटाभाई होता. तेवढ्यात मगनभाईच्या घरची माणसं आली. त्याला घेऊन घरी गेली. घराचं दार बंद झालं. त्यानंतर चाळकऱ्यांनी आपला मोर्चा बापू पाटकाकडे वळवला आणि त्यातल्या एकानं त्याला विचारलं, तुम्हीच ओरडला होतात का चोर 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 म्हणून? हो, मीच ओरडलो होतो. चूक झाली माझी, क्षमा करा मला. क्षमा करायची तुम्हाला? अरे बापरे, ती कशासाठी बुवा? आणि बापू पाटकाच्या कानाला लागून तो म्हणाला, काय आहे, आमचा हा चाळीचा मालक आहे ना, हा 1 नंबरचा चोर आहे, तुम्हाला सांगतो. अहो, आम्ही इथनं निघून जावं आणि नवी भाडेकरू घेऊन त्याला भाडं वाढवून मिळावं म्हणून तो वेगवेगळ्या योजना आखत असतो. रात्री 2 वाजता सगळीकडे निजानीज झाल्यावर तो उठतो आणि इथे येऊन पाणी वरच्या टाकीत चढण्याचा कंट्रोल बंद करून ठेवतो. हा याचा उद्योग. म्हणजे दुसरा सबंध दिवस पाण्याचा थेंब नाही मिळणार कोणाला चाळीत.
आता आम्ही हे सगळं बघतो, पण तो मालक असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. अजाणता का होईना, पण तुम्ही चांगलं काम केलंय. मालकाला अद्दल शिकवली आहे. थँक्यू व्हेरी मच. आम्ही सगळे तुमचे आभारी आहोत बरं का. आता आम्हाला एवढंच कळू द्या की तुम्ही कोण, तुमचं नाव काय, आणि तुम्ही या इथे अगदी ऐन वेळी दानवांचा नाश करणाऱ्या देवाप्रमाणे पोहोचलात ते कसे. यावर बापू पाटकानं सगळा खुलासा केला. दुसऱ्या दिवशी समजलं की चाळीचा मगनभाई चपटाभाई बराच जखमी झाला होता. त्यामुळे आता महिनाभर तरी तो घराच्या बाहेर पडू शकणार नव्हता. अर्थात निदान महिनाभर तरी आता चाळकऱ्यांना भरपूर पाणी मिळणार होतं. आणि हे सगळं बापू पाटकामुळे झालं होतं. त्याच्या हातून नकळत का होईना, पण एक चांगलं काम घडलं म्हणून सगळ्या चाळकऱ्यांनी मिळून त्याचा सत्कार करायचा असं ठरवलं. एकंदर परिस्थितीत त्यांना त्याचा जाहीर सत्कार करणं शक्य झालं नाही, म्हणून त्यांनी श्रीफळ आणि शाल देऊन गुपचूप सत्कार केला. सत्काराची भाषणं सुद्धा हलक्या आवाजात झाली आणि बापू पाटकानं प्रत्येकाच्या कानात कुजबुजून त्यांचे आभार सुद्धा मानले. बापू पाटकाच्या झालेल्या एका गुपचूप सत्काराची जुनी पण कुठल्याच नियतकालिकात छापून न आलेली गोष्ट ही अशी आहे मंडळी. या गुपचूप सत्काराची गोष्ट तुम्हाला नक्की आवडली असेल. हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा, आणि तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.